सो ही पद्धत जरा वेगळी वाटली. मी पण जातो त्यांच्यासोबत. मी पण चाललो मी पण जातो, बघून येतो कसं काय आहे. मी पण बघून येतो आणि तुम्हाला पण दाखवतो. कारण आता आपण आलो ते मुलाची हळद आहे. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला ब्लॉग दाखवलेले तेव्हा सिमूची म्हणजे मुलीची हळद होती. तेव्हा हे मला दिसलं नव्हतं. आणि आता बहुतेक मुलाकडे असेल, मुलीकडे नसेल, असं काही असेल. चला आता बघूया आपण ही पद्धत काय आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. रेडी ना? सो आम्ही चाललो होतो. मग तो बोला चांगली रम दे मग. सो आम्ही दिदी नाहीत. सो आम्ही चलो नायगावला हळदीला. मी रेडी आहे, पप्पा रेडी आहेत. हिला मी नेऊ नये. चला जाऊया नायगावला. नायगावला हळद आहे. आम्ही तिघं रेडी आहोत. चला 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 पप्पा चला. सो आता आम्ही पोचलो नायगावला. आणि बराच टाईम लागला आम्हाला, जवळजवळ पोचायला 1-1.5 तास लागला. पण फायनली पोचलो इकडून. सो आम्ही पोचलो आणि आता जाऊया हळदीत. हळद ॲक्च्युली मी 2 दिवस राहणार होतो इथे हळदीला आणि लग्नाला. पण उद्या महाकुंभला जायचं आहे, त्यामुळे मग लग्नाला नसतो आम्ही. सो हळद अटेंड करूनच जायचं आहे. सो जाऊया आता हळदीत आणि नायगावच्या हळदीची मजा घेऊया. सो आम्ही पोचलो इथे आणि समोरच सिमू आणि धीरू भेटलेले आहे आम्हाला. नमस्कार, मी तुमचं स्वागत खोटी तू खोटी खूप लेट झालेले आहेत. हो आता झालो दार्जिलिंगची. तुमच्या महाकुंभ नाही आहे, भिवंडी कुंभ जायलाय. सगळीच गेले. हॅलो जोरी भारी दिसते, ड्रेसिंग भारी वाटते. काकू लगीन कोणतं तुमचं आहे ना? लग्न शेवटी वर्मा आहे ना. या चला आज जाऊया. मस्त वाटते. मी येऊ का तिकडे? एक फोटो काढते ना, परत काढायला ना मी ना तिकडे. मग तुला काढला, तुला थांबली ती असा? तुला नव्हती थांबली ती, स्वतःचा फोटो काढायला आले. तुला माहितच ना आपण येणार आहोत. वाट बघते तुमची. चला चला आपण जाऊया आतमध्ये आता. ड्रेसिंग बघायचं, ड्रेसिंग एक नंबर असते, लुक एक नंबर असतो. तर ते स्टेजवर नवरा आहे, नवऱ्याची आई बाबा आणि बाकी पाहुणे आहेत. आपण आलो आशिषच्या हळदीला. चला आता आपण पण जाऊया फोटो काढायला. आम्हाला सिमून येणार आहे वरती. नेशील ना कारण लाईन इकडे आहे आणि इथे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटणार आहे. हा काय बोलते? लवकर आलात ना म्हणून. अगं सिमू आले ना, झोपला नाही तो. डायरेक्ट इकडे आलो मी. उद्या चाललो महाकुंभला. पाप धुवायला लागतील ना, जास्त झालं. पाप जास्त झाल्यानंतर जरा धुवून येत आहो. तरी बिचारीचा पापूस करायचा. चला आपण पण जाऊया फोटो काढायला. रुद्यांशी मला ओळखत नाही का तू?
इकडे बघ. तू नाचत नाही का? एवढी बारीक कोळीन बाई बनले, नाचत नाही? वैतागी. स्माइल कर, एक स्माइल कर. मम्मी कुठे तुझी? वैतागली ती, वैतागली. घेऊन नवऱ्याला पाणी आणायला मंदिराजवळ चाललेत. तिथे पण ते बँड घेऊन चाललेत बघा. सो ही पद्धत जरा वेगळी वाटली. मी पण जातो त्यांच्यासोबत. मी पण चाललो. मी पण जातो, बघून येतो कसं काय आहे. मी पण बघून येतो आणि तुम्हाला पण दाखवतो. कारण आता आपण आलो ते मुलाची हळद आहे. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला ब्लॉग दाखवलेले तेव्हा सिमूची म्हणजे मुलीची हळद होती. तेव्हा हे मला दिसलं नव्हतं. आणि आता बहुतेक मुलाकडे असेल, मुलीकडे नसेल, असं काही असेल. चला आता बघूया आपण ही पद्धत काय आहे. हॅलो. थँक्यू. तुझा हात नाही पोचत पण. गुड बॉय. सो इकडे लेडीज आली पाणी घ्यायला. हो हो तेच बघायला आल्यावर पाणी कुठून घेतात? या विहिरीतून. हे पाणी कधी यूज होणार? अच्छा, या पाण्याने आंघोळ घालणार. चल आता पाणी घेतला. आता मंदिराजवळ ना? चल आता जाऊया मंदिराजवळ. मला वाटलं मला सांगितलं का? हे काय आहे? मेन विहीर. अच्छा. हां 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 हां. मग इथे मान देतात का? अच्छा. गुटप्या मानाचं आहे. सो गेली 10 दिवस माझ्यासोबत जय होता. तर जयची फॅमिली पण आलेली आहे इथे. ब्लॉगर कुठं आहे? हा ब्लॉगर. हा काय नाही आता चालला ब्लॉगर जेवण जायचं महाकुंभला. तरी पण आता सगळ्यांना भेटून जातो बरं.
मी थोडंसं पाणी घेऊन येतो, मग त्याने तू आंघोळ कर, तुझं पण पाप धुकतील. दादा जेवले. तो नवरा नवरी बाजूला, इथे यांचा फोटोशूट चालू आहे आणि मला बनवले फोटोग्राफर आहे मी. डन. नवरा नवरी राहिली बाजूला, हे बघा नवरा, सॉरी.
सोबत वरमाई आहे. यांचा पण एक फोटो काढायला मला फोटोग्राफर बनवून ठेवला आहे. वरमाई. तर चला आता हळद चालू आहे. आम्ही निघालो, आम्हाला जायचं प्रयागराजसाठी निघायचं. सो आम्ही निघालो आता घरी जायला. आणि इकडून आम्हाला घरी जायला पण 1-1.5 तास लागेल. रोशनला का सांगशील? मी ना बाईने सांगला नको यो. मम्मी बघा हळदीला होती. आपण ना घरी गेल्यावर बघू, तिथे विचार करू, त्याला फोन लावू, संपला काय असेल तर जाऊन येऊ असा. मम्मी तयारी बोस काय सुरुवात. नाही नाही, मी कानांचं घालायला किती रे? परत लावेल ती. मग कानांचं घालायला किती रे? चलो बघूया आता. अजून एक हळद आहे, अजून एका ठिकाणी जायचं हळदीला. पण नायगाववरून नितलस तिथं उलटा पडते. खूप जास्त लांब पडेल. आणि उद्या लग्नाला जायचं पण विचार केला तर उद्या आम्ही प्रयागराजसाठी निघालेलो असू. कधी पण एकदा ट्राय करतो. तरी पण बघूया कसं काय आहे. चला भेटूया आता घरी. असा प्लॅन होता की आपण पहिले निघलंच हल्दीला जाव, मग नायगावला येऊन वस्तीला राहू. पण तसा तर आपला प्रयागराजचा झाला, त्याच्यामुळे मग तो प्लॅन थोडासा चेंज. ती हालत पण नाही जायला पाहिजे. हो ना, जायचं होतं आम्हाला पण नितलसला, पण बघूया आता.